नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागील भागात आपण लॅमिनेट आणि विनीर यांमधील फरक बघितला होता. आजच्या या भागात आपण कॉमन डॉवटेल जॉईंट बनवण्यासाठी मार्किंग कशी करावी याविषयी माहिती घेणार आहोत. तर आपल्याला हा कॉमन डॉवटेल जॉईंट बनवायचा आहे. त्याचे डायमेन्शन फळ्यावर काढल्याप्रमाणे आता आपण या लाकडाच्या पीसवर डॉवटेलची मार्किंग कशी करायची ते बघूयात. आधी आपण त्याची जाडी मोजून घेऊयात. 21 mm ची ओके 21 mm ची जाडी असल्यामुळे आपण 21 mm चे 3 इथं पार्ट्स करूया. त्यानंतर पहिला 21 mm चा हाफ करून घेऊयात 10 ते 11 दरम्यान. या पद्धतीने आपण 4 रेषा काढलेल्या आहेत. ही आपले मिडलची रेषा आहे. इथून मध्ये पार्ट कट होऊन हा एक पार्ट आणि हा एक पार्ट असे 2 पार्ट होतील आपले. मार्किंग करण्याआधी एक पद्धत तुम्हाला मी शिकवतो. हा एक रँडम ठोकळा आहे लाकडाचा. एखादा पार्ट आहे, याचे आपल्याला 5 भाग समांतर भाग करायचे 5. आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही MM न मोजता, MM मध्ये बारीक आपलं पॉइंट मध्ये मार्किंग करता येत नाही, त्यासाठी ही पद्धत वापरतात. पट्टीवर आता इथं आपला याची जवळपास 4 सेंटीमीटरचा त्याची ब्रेड आहे. तर आपण काय करू, 5 भाग करायचे असल्यामुळे 1 सेंटीमीटर पासून 5 सेंटीमीटर मी यात मावण्याचा प्रयत्न केला. या शेवटची या रेषेवर 5 सेंटीमीटरची लाईन, याच्यावर 0 mm ची लाईन आहे आणि आपण त्याचे प्रत्येकाचे इथे मार्किंग करून घेतले. तर पॉज. त्यानंतर आपण इथे राईट अँगल त्या पॉइंट्स वरून मारून घेतो. हे जे पॉइंट्स आहेत आपले, असे जे आपण रेषा मारू 1 2 3 4 रेषांमुळे आणि 1 2 3 4 5 असे आपले 5 भाग पडणार आहेत. हे असे 5 भाग पाडायचे. या पद्धतीने आपण MM माहीत नसताना, म्हणजे ॲक्च्युअल आपण MM किंवा सेंटीमीटर न मोजता पट्टीने डायरेक्ट आपण एकदम परफेक्ट माप घेऊन त्याचे भाग करू शकतो. आता या रेषा तुम्ही बघू शकता, सर्वांमधले अंतर सारखे आहे. आता आपण हीच पद्धत इथे अवलंबणार आहोत. आता ही जी रेषा होती आपली, ही मध्यभागची रेषा आहे. तर आपण मध्यभागच्या रेषेपासून ही जेवढी जाडी होती, आता आपल्याला इथून कापल्यानंतर असा एक पार्ट कसं बनणार आहे, तर तो पार्ट आपला जॉईन होताना असा होईल. त्यामुळे आपल्याला ही जी जाडी असते, म्हणजे याची कट झाल्यानंतर ही जी जाडी, तेवढाच पार्ट इथे मावायचा असल्यामुळे आपण ही जी जाडी तिचेच आपण तेवढे माप 3 माप घेतले सारखे आणि पहिल्या याला आपण हाफ भाग मारून घेतला. आणि तुम्हाला ती आता समान भाग करायची जी पद्धत शिकवली त्याप्रमाणे आपण आता ही जी मधली रेषा मारली आपण तिचे 12 भाग करणार आहोत. आणि ही शेवटची रेषा आहे, तिचे आपण 3 सारखे भाग करणार आहोत. 3 सारखे भाग करण्यापेक्षा आपण आधीच 12ची 12 भाग करून त्यातून 3 भाग ओढून घेऊ. आता हे पट्टीवर 0 पासून ते 12 सेंटीमीटर पर्यंत, 120 mm पर्यंत इथे दोघं टोकांना टेकवलं आपल्या लाकडाच्या. या रेषेपासून त्यानंतर आपण
या प्रत्येक पार्ट्सचे मार्किंग करून घेतली. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. हे आपण रॅन्डम तिरपा असे काही अँगल वगैरे नाही घेतलेला, फक्त यात इथपासून इथपर्यंत आपण या दोघं रेषांवर मावेल असे मावले फक्त. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हा 12वा ऑटोमॅटिक आला जो इथं 0 आला. त्यानंतर आपण ट्राय स्क्वेअरच्या मदतीने या ज्या आपल्या पॉइंटच्या रेषा आहेत त्या सरळ जोडून घेऊयात. आपण हे जे तिरके पार्ट्स मारले ते 12, त्यावरून आपण ट्राय स्क्वेअरच्या मदतीने सरळ रेषा घेऊन इथं मार्किंग करून घेतली. प्रत्येक अशा 12 मार्किंग या रेषेवर झालेले दिसतात. त्यानंतर ही जी रेषा हिचे आपल्याला 3 भाग करायचे असल्यामुळे याच 12 मार्किंगमध्ये 4-4च्या मार्किंग आपण पुढे ओढून घेतले. आता आपण ट्राय स्क्वेअरच्या मदतीने 4, 1, 4, 4, 2, 8, 4, 1, 12 असे 3 भाग असल्यामुळे 4ची मार्किंग इथं एक अशा या 2 मार्किंग ओढून घेतले आहेत. इथं एक आणि ही एक इथे. आता आपण या 2 मार्किंग पासून इकडे डॉटेलचे जे आपले मार्किंग आहे ते करणार आहोत. आपण सुरुवातीला आपल्याकडे जे 4 पॉईंट्स आहेत, हा पहिला पॉईंट या पहिल्या पॉईंटला जोडणार. त्यानंतर मग हे सगळे जे पॉईंट आहेत ते 2-2च्या गॅपने जोडणार. 2 परत इथल्या याच्याने 2चा गॅप टाकून, परत याच्याने 2चा गॅप टाकून, परत 2चा गॅप टाकून असे जोडल्यानंतर हा शेवटचा पॉईंट इथे जोडू. आता आपण हा जो पहिला पॉईंट आहे, आपली मार्किंग इथपर्यंत आहे, पण आपण मार्किंगच्या पुढची जी मध्यभागची रेषा आहे तिच्या पण पुढे जाणार आहोत. त्या रेषेपर्यंत आपण जाणार आहोत, या रेषेपर्यंत शेवटची. ह्या ज्या मार्किंग आहेत, आता ही पहिली मार्किंग एकच सोडून, इकडची पण मार्किंग फक्त एक सोडून, पण ज्या मधल्या ज्या मार्किंग आहेत त्या 2-2 घरं सोडून आपण करायचे आहेत आपल्याला. आता आपण पहिली मार्किंग एक घर सोडून बाकीच्या सगळ्या मार्किंग 1 आणि 2 असे ही रेषा 2 घर सोडून इकडे, परत 2 घर सोडून पुढची रेषा, 2 घर सोडून पुढची, 2 घर सोडून पुढची. आणि ही जी शेवटची रेषा आहे आत्ता काढताना 1 आणि 2 हे 2 घर सोडून इथं फक्त जसं इथं एकच घर सोडलं इथं पण एकच घर सोडायचं आणि यातून ही लाईन जाईल अशी. आता बघू शकतो आपण या पद्धतीने. आता आपला हा जो पार्ट तयार झालेला आहे यापैकी आकृतीत दिल्याप्रमाणे आपल्याला तो कट करायचा आहे. त्यानंतर कट केल्यानंतर आपला तो असा पार्ट तयार होईल. आणि आपण आता हे जे सेक्शन कट केलं, आपण याचा जो हा जो पार्ट आहे तो असा दिसतो उभा, त्यावर भाग उभा ठेवू. पण त्याचा जो आकार आहे, आकार पेन्सिलवर आखून घेणार आहे आणि त्यानंतर जो असा तो आपला आकार आणेल त्यानंतर कटिंग करणार आहोत. आणि त्या पद्धतीने आपला आणि दुसरा डॉटेलचा पहिला आणि डॉटेलचा दुसरा जे दोघं वेगवेगळे पार्ट्स आहेत ते बनतात. आणि त्यानंतर आपण त्याची फिटिंग करू आणि आपण